कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र यामध्ये पार्थ पवारांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही। उपनिबंधक रवींद्र तारूवर गुन्हा दाखल करत बावधन पोलिसांनी याबद्दलची तक्रार नोंदवून घेतलेली आहे। दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असं असलं तरी पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात का आला नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे। पार्थ पवार हे अमेडिया कंपनीचे भागीदार असून देखील गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे। जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही असतानाही पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांनी टाळलंय। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुद्रांक विभाग आणि पोलिसांचा प्रयत्न आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, या प्रकरणात सहनिबंधकांपासून तर अगदी अमेडिया कंपनीतले भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल होतो, मात्र पार्थ पवारांबद्दल कोणी बोलायला तयार नाही, जेव्हा की ते या कंपनीत भागीदार आहेत। विशाल, सरळ सरळ पार्थ पवार यांनी सगळ्या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो यंत्रणांकडून सुरू आहे। याचं कारण जो सगळ्यात महत्त्वाचा अहवाल जो आहे, अंतरिम चौकशीचा अहवाल आज सचिवांना पाठवण्यात आला, त्यात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये या दस्ताचा क्रमांक आहे 9018/2025 म्हणजे 2025 साली 9018 नंबरचा जो दस्त झालेला आहे, ज्या दस्तान्वये ही खरेदी जमिनीची करण्यात आलेली होती आणि त्याची स्टॅम्प ड्युटी ही भरण्यात आलेली नव्हती, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच दस्तामध्ये जो कागद जोडण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा इंडस्ट्री बोर्डाला जे पत्र देण्यात आलेलं होतं, लेटर ऑफ इंटेंट ज्याला म्हटलं जातं, की आयटी माहिती तंत्रज्ञान धोरण जे आहे राज्य सरकारचं, त्याच्या अन्वये मुद्रांक शुल्कातून माफी मिळावी, त्यासाठी ते पत्र सादर करण्यात आलेलं होतं। तो लेटर ऑफ इंटेंट या दस्तामध्ये जोडण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांची सही आहे या अमेडिया एंटरप्राइजेसचे भागीदार म्हणून। त्यामुळे हे स्पष्ट आहे, या खरेदी व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क माफी मिळावी यासाठी जो ठराव केला त्यावर पार्थ पवार यांची सही आहे। दुसरी गोष्ट, या कंपनीच्या वतीनं दिग्विजय पाटील यांनी ही खरेदी केली आहे, तेजवानी यांनी ती जमीन विक्री केलेली आहे। त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये कंपनीचे संचालक असलेले पार्थ पवार हे सरळ सरळ आरोपी होतात। असं असताना सुद्धा मुद्रांक विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी जाऊन ही तक्रार बावधन पोलीस ठाण्यामध्ये दिली, त्यांनीही सोयीस्कररित्या पार्थ पवार यांचं नाव घेणं टाळलेलं आहे। सरळ आहे, राजकीय दबावापोटी हे नाव टाळण्यात येते का असाही मुद्दा आहे। दुसरीकडे तांत्रिकदृष्ट्या पोलिसांनी सुद्धा अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव याच्यामध्ये घेतलेलं नाही। याचं कारण, जर अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव फिर्यादीमध्ये घेतलं किंवा गुन्हा दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये घेतलं तर सरळ सरळ या कंपनीचे जे जे संचालक असतात त्या सगळ्या संचालकांना त्याच्यामध्ये आरोपी केलं जातं किंवा ते आरोपी असतात। त्यामुळे या दोन्ही तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या लपवून जाणीवपूर्वक केवळ दिग्विजय पाटील यांचंच नाव याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि मग मुद्रांक विभागाचे जे अधिकारी आहेत तारू आणि जमीन विक्री करणाऱ्या तेजवानी, या तिघांची नावं घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामधून सोयीस्कररित्या अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव वगळण्यात आलंय, कारण पार्थ पवार यांच्यावरती या संदर्भामध्ये कारवाई होऊ नये। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते आज ज्या वेगानं प्रशासकीय यंत्रणांनी याच्यामध्ये कारवाई केली, अगदी अंतरिम अहवाल चौकशीचा तातडीनं मुख्य सचिव अपर सचिवांना सादर केला, हे सगळं असताना सुद्धा त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव कायदेशीर कारवाईमध्ये येणार नाही याची खबरदारी जी आहे ती मात्र दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये घेतली गेली आहे। त्यामुळे हे स्पष्ट आहे, या सगळ्या प्रकरणातून आता पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। सकाळी मुख्यमंत्री म्हटलेले होते या सगळ्या विषयामध्ये ज्यांचा कोणाचा संबंध असेल त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। मात्र पार्थ पवार यांच्या बाबतीमध्ये तसं होताना दिसत नाहीये। त्यांना वाचवण्यासाठी यंत्रणांनी जाणीवपूर्वक या कंपनीचं आणि संचालकांचं दोघांचंही नाव घेणं थेट टाळलेलं आहे, म्हणजे पार्थ पवार यांचं नाव घेणं टाळलेलं आहे आणि कंपनीचंही नाव टाळलंय। त्यामुळे केवळ तिघांवरती हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल।